विद्यार्थी मित्र, मी जावळे सर आपले सर्वांचे या सेतू अभ्यासक्रमाच्या 20व्या दिवसामध्ये स्वागत करतो. मित्रहो, आतापर्यंत आपण त्रिकोण या घटकांतर्गत काही उपघटकांचा अभ्यास केला. जसे त्रिकोण म्हणजेच काय, त्रिकोणाचे प्रकार बाजूंवरून कोणते असतात, त्रिकोणांचे प्रकार कोनांवरून कोणते असतात, याचा सविस्तर आपण विचार केला. त्यानंतर त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या याचा आपण विचार केला. त्यानंतर यामध्ये त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या याचा आपण अभ्यास केला मागच्या दिवसामध्ये. आजच्या या 20व्या दिवसामध्ये आपल्याला समरूप त्रिकोण या उपघटकाचा अभ्यास करायचा आहे. तर मित्रहो, आपण जरा थोडं आठवूया, कोणत्याही दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमधील संगती किती प्रकारे लावता येते याचा अभ्यास आपण 9वीच्या वर्गात केलेला आहे. तोच आपल्याला इथे आठवायचा आहे, म्हणजेच उजळणी करायची आहे. कोणतेही दोन त्रिकोण असतील तर त्या त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमधील संगती आपल्याला प्रत्येक शिरोबिंदूपासून, उदाहरणार्थ त्रिकोण ABC हा एक त्रिकोण असेल तर उदाहरणार्थ त्रिकोण ABC हा एक त्रिकोण असेल तर A या शिरोबिंदूपासून ABC, त्यानंतर ACB, दोन त्रिकोण दिलेले आहे. इथे त्रिकोण ABC आहे, त्रिकोण PQR आहे. मग A शिरोबिंदूपासून घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने ABC एकास एक संगती या त्रिकोणाची PQR. त्याचप्रमाणे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ACB एकास एक संगती PRQ. असे त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात, म्हणून प्रत्येक शिरोबिंदूपासून क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या दिशेने व घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने अशा 2 प्रकारे, म्हणजेच 2 त्रिकोणांच्या शिरोबिंदूमध्ये आपल्याला एकूण 6 प्रकारे एकास एक संगती लावता येते. आता समजा त्या 6 संगतींपैकी ही एक संगती दिलेली आहे शिरोबिंदूंची, GST एकास एक संगती KLM. या संगतीनुसार संगत बाजूंच्या व संगत कोनाच्या सर्व जोड्या लिहा. मग फक्त संगती जर दिली असेल तर त्यावरून आपल्याला त्या दोघं त्रिकोणांच्या संगत बाजूंच्या जोड्या लिहिता येतात आणि संगत कोनांच्या जोड्या लिहिता येतात. आपण बघूया संगत बाजूंच्या जोड्या. तर बघा, बाजू GS एकास एक संगती बाजू KL, म्हणजे त्रिकोण GSTची बाजू GS ही त्रिकोण KLMच्या बाजू KLची संगतीत आहे. बघा, GS एकास एक संगती KL. दुसरी जोडी आहे बाजू ST एकास एक संगती बाजू LM. तिसरी जोडी आहे बाजू GT एकास एक संगती बाजू KM. त्यानंतर आपण संगत कोनांच्या जोड्या लिहू. कोन G एकास एक संगती कोन K, कोन S एकास एक संगती कोन L आणि कोन T एकास एक संगती कोन M. म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं असेल की संगती जर दिली असेल शिरोबिंदूंमधील तर त्यावरून संगत बाजूंच्या जोड्या कशा लिहायच्या. बघा, GS KL, पहिले 2 अक्षर, पहिली बाजू ही GS, याची पहिली बाजू KL, याची दुसरी बाजू ST, याची दुसरी बाजू LM, याची तिसरी बाजू GT,
याची तिसरी बाजू KM आणि संगत कोणांच्या जोड्या तर कोण G, कोण K, कोण S, कोण L, कोण T, कोण M. अशा प्रकारे त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमधील एकास एक संगती दिली असेल तर आपल्याला त्या संगतीनुसार संगत बाजूंच्या जोड्या आणि संगत कोणांच्या जोड्या लिहिता येतात. त्यानंतर आपल्याला समरूप त्रिकोण म्हणजेच काय याचा अभ्यास करायचा आहे. तर मित्रहो, जर दोन त्रिकोणांचे संगत कोन एकरूप असतील आणि त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतील तर ते दोन त्रिकोण समरूप आहेत असे म्हणतात. लक्ष द्या, दोन त्रिकोणांच्या संगत कोन एकरूप असतील व संगत बाजू प्रमाणात असतील तर ते दोन त्रिकोण समरूप आहेत असं म्हणतात. उदाहरणार्थ हे दोन त्रिकोण दिलेले आहे, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR. या दोन त्रिकोणांमध्ये जर त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये जर कोण A एकरूप कोण P, कोण B एकरूप कोण Q, कोण C एकरूप कोण R, म्हणजेच संगत कोण काय असतील, संगत कोण एकरूप असतील आणि संगत बाजू प्रमाणात असतील. आता त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असणं म्हणजेच संगत बाजूंच्या जोडींमधील गुणोत्तर. बघा, ABची संगत बाजू आहे PQ, याचं गुणोत्तर घेतलं. हे गुणोत्तर जर दुसऱ्या जोडीच्या बरोबर असेल म्हणजेच BC भागिला QR येत असेल, बरोबर तिसरी जोडी AC भागिला PR येत असेल, म्हणजेच संगत बाजू प्रमाणात असतील. येथे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या मित्र, त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असणे म्हणजेच काय, त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असणे म्हणजेच काय की त्या संगत बाजूंची ती तिघ गुणोत्तर समान असणे होय. ही जी इथे गुणोत्तर दिसत आहे, AB छेद PQ हे गुणोत्तर बरोबर BC छेद QR हे गुणोत्तर बरोबर AC छेद PR हे गुणोत्तर, हे तिघ संगत बाजूंची गुणोत्तर समान येणं म्हणजेच त्यांच्या किमती समान येणं म्हणजे संगत बाजू प्रमाणात असणे होय. तर जसे इथे दाखवलेलं आहे, असं जर असेल दोन त्रिकोणांमध्ये त्याचे संगत कोन एकरूप असतील, संगत बाजू प्रमाणात असतील तर ते दोन त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR समरूप असतात. म्हणून त्रिकोण ABC हे इथे दाखवलेलं बघा, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR असं आपल्याला म्हणता येईल. आता आपण उदाहरण बघूया. सोबतच्या आकृतीतील त्रिकोण समरूप आहेत का ते ठरवा. जर असतील तर कोणत्या संगतीनुसार ते समरूप आहे ते लिहा. इथे दोन त्रिकोण दिलेले आहे, त्रिकोण DEF आणि त्रिकोण GHI. त्या त्रिकोणांचे संगत कोन समान खुणांनी दर्शवलेले आहेत. बाजूंच्या जोड्या संगत बाजूंच्या किमती दिलेल्या आहेत. आपण बघूया. तर उकल त्रिकोण DEF व त्रिकोण GHI मध्ये काय दिसत आहे बघा, कोण D आणि कोण G एकरूप आहे. कोण D एकरूप कोण G. कोण E, या त्रिकोणाचा कोण E आणि या त्रिकोणाचा कोण H दोघं 90 अंशाचे दिसत आहे म्हणजे ते एकरूप आहे. म्हणून कोण E एकरूप कोण H. त्याचप्रमाणे कोण F एकरूप कोण I. अर्थात या दोघं त्रिकोणांमध्ये त्यांचे संगत कोन आपल्याला एकरूप दिसत आहे. या विधानाला आपण 1 नंबर विधान म्हणू. आता ते दोन त्रिकोण समरूप ठरवायचे आहे याचा अर्थ संगत कोन एकरूप पाहिजे, दिलेले आहेत. त्यांच्या संगत बाजूंची गुणोत्तर समान पाहिजेत. मग त्यांच्या संगत बाजूंच्या दिलेल्या किमतींवरून आपण त्यांची गुणोत्तर काढू.
पहिल्या संगत बाजूंच्या जोडीचं गुणोत्तर आपण घेऊया. तसेच DE भागिला GH बरोबर 9/6. 9/6ला संक्षिप्त रूप दिलं तर 3/2 येतं. पुढची संगत जोडी घेऊ. EF भागिला HI. EF भागिला HI बरोबर 12/8 बरोबर 3/2. तिसरी जोडी घेऊया संगत बाजूंची, त्याचं गुणोत्तर घेऊया. बाजू DF भागिला GI बरोबर 15/10 बरोबर 3/2. या विधानाला आपण 2 विधान म्हणू. विधान 1 मध्ये त्या त्रिकोणांचे संगत कोन एकरूप आहेत. विधान 2 मध्ये संगत बाजूंच्या जोडींचं गुणोत्तर काढलं. प्रत्येक गुणोत्तराची किंमत 3/2 म्हणजेच समान आहे. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल, विधान 1 व 2 वरून संगत कोन एकरूप आहेत व संगत बाजू प्रमाणात आहेत. म्हणून त्रिकोण DEF समरूप त्रिकोण GHI. समरूप त्रिकोणांच्या व्याख्येनुसार इथे दोन्ही अटी पूर्ण केलेल्या आहेत. या दोघं त्रिकोणांनी संगत कोन एकरूप आहेत व संगत बाजू प्रमाणात आहेत. म्हणून ते 2 त्रिकोण समरूप आहेत. आणि संगती कोणती? तर शिरोबिंदूंमधील DEF एकास एक संगती GHI. या संगतीनुसार ते 2 त्रिकोण समरूप आहेत. दुसरं उदाहरण घेऊया बघा. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PMN. 2 त्रिकोण समरूप दिलेले आहेत. जर AB बरोबर 6, BC बरोबर 10, AC बरोबर 8 आणि MN बरोबर 4, तर PM व PN लांबी काढा. इथे 2 त्रिकोण समरूप दिलेले आहेत. बघा, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PMN. आता 2 त्रिकोण समरूप दिलेले आहेत. त्या समरूप त्रिकोणांच्या काही बाजूंची लांबी दिलेल्या आहेत. उरलेल्या बाजूंची लांबी काढायची आहे. म्हणून आपल्याला माहिती आहे की 2 त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. बरोबर. म्हणून आपल्याला म्हणता येईल AB भागिला PM बरोबर BC/MN बरोबर AC/PN. कारण संगत बाजू या प्रमाणात असतात. आता आपण किमती टाकूया या गुणोत्तरांमध्ये. म्हणून 6/PM बरोबर 10/4 बरोबर 8/PM. किमती टाकल्या. आता आपल्याला PMची लांबी काढायची आहे. म्हणून आपण पहिली 2 गुणोत्तर घेऊ. 6/PM बरोबर 10/4. म्हणून 6/PM बरोबर 10/4. आता या गुणोत्तरामध्ये आपण तिरकस गुणाकार केला तर मिळेल PM 10 गुणेला PM बरोबर 6 गुणेला 4. हे 10 या बाजूला नेले तर भागेला होतील, कारण इकडे ते गुणेला आहेत. म्हणून PM बरोबर 6×4 = 24/10 मिळेल आपल्याला. PM बरोबर 24/10 आणि 24/10 म्हणजेच PM बरोबर 2.4. आता PNची लांबी काढण्यासाठी ही गुणोत्तर घेऊया. 10/4 बरोबर 8/PM. इथे सुद्धा तिरकस गुणाकार केल्यानंतर आपल्याला मिळेल 10 गुणेला PN बरोबर 8 गुणेला 4. 8 गुणेला 4 होतील 32. हे 10 इकडे नेले भागेला होतील. म्हणून PN बरोबर 32/10 आणि 32/10 म्हणजेच 3.2. म्हणून PNची लांबी बरोबर 3.2. अशा पद्धतीनं आपल्याला ही उदाहरणं सोडवता येऊ शकतात. त्यानंतर मित्रो, आपण या उपघटकावर आधारित स्वाध्यायमधील काही उदाहरणांचा विचार करूया, अभ्यास करूया, अर्थात सराव करूया. तर पहिला प्रश्न आहे बघा इथे की खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी
अचूक पर्याय निवडा. आता पहिलं विधान आहे, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR असून कोण A 40 अंश आणि कोण B 35 अंश, तर माप कोण R बरोबर किती. आता दोघं त्रिकोण समरूप आहेत. समरूप त्रिकोणांचे संगत कोण एकरूप असतात. म्हणजेच कोण Aचं माप बरोबर कोण Pचं माप, कोण Bचं माप बरोबर कोण Qचं माप आणि कोण Cचं माप बरोबर कोण Rचं माप. याचा अर्थ इथे कोण A बरोबर कोण B बरोबर 40 अंश, म्हणजेच त्रिकोण PQR मध्ये कोण Pचं माप असेल 40 अंश, कोण Bचं माप असेल 35 अंश, तर कोण Rचं माप किती असेल. आता आपण त्रिकोणांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म अभ्यासलेला आहे की त्रिकोणाच्या तिघ कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजेच आता दोघं समरूप त्रिकोण आहे म्हणून संगत कोण एकरूप आहे. Pचा संगत कोण A, त्याचं माप 40 अंश म्हणून Pचं माप 40 अंश. कोण Bचा संगत कोण Q म्हणून त्याचं माप 35 अंश. म्हणून या त्रिकोण PQR मध्ये कोण P अधिक कोण Q अधिक कोण R बरोबर 180 अंश. या दोघांची बेरीज झाली 75 अंश बरोबर. म्हणजे P अधिक Q बरोबर 75 अंश. मग 180 मधून 75 अंश जर तुम्ही वजा केले तर माप कोण R मिळेल. म्हणून 180 वजा 75 अंश बरोबर 105 अंश. म्हणून माप कोण R बरोबर 105 अंश, म्हणजेच D हा पर्याय इथे अचूक आहे. दुसरा प्रश्न आहे मित्रो, त्रिकोण LMN समरूप त्रिकोण QTP जर 4 LM बरोबर 3 QT आणि LN बरोबर 6 सेंटीमीटर असेल तर PQची लांबी काढा. इथे समरूप त्रिकोण आहे म्हणून LN आणि QP म्हणजे PQ याचं गुणोत्तर आणि LM आणि QTचं गुणोत्तर समान येईल, कारण संगत बाजू प्रमाणात. म्हणून LM भागीला QT किंवा QT भागीला LM केल्यानंतर कॅल्क्युलेशन केल्यानंतर PQची लांबी आपल्याला मिळते 8 सेंटीमीटर. लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न दुसरा मित्रो, त्रिकोण RST समरूप त्रिकोण XYZ असेल तर पुढील विधाने पूर्ण करा. बघा, दोन त्रिकोण समरूप दिलेले आहेत. समरूप त्रिकोणांचे संगत कोण एकरूप असतात म्हणून कोण R एकरूप कोण X, कोण S एकरूप कोण Y आणि कोण T एकरूप कोण Z. कारण दोघं त्रिकोण समरूप दिलेले आहेत. समरूप त्रिकोणांचे संगत कोण एकरूप असतात म्हणून Rचा संगत कोण X, कोण Sचा संगत कोण Y, कोण Tचा संगत कोण Z आणि एकरूप. आणि संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतात. म्हणून RT छेद XZ बरोबर YZ इकडे येईल ST. नंतर RS छेद XY बरोबर ST छेद YZ. XY छेद टिंब बरोबर YZ छेद ST म्हणून XY छेद RS येईल. त्यानंतर आपल्याला तिसरा प्रश्न आहे, त्रिकोण DEF समरूप त्रिकोण UVW जर माप कोण D बरोबर 70 अंश व माप कोण E बरोबर 50 अंश, तर त्रिकोण UVWचे कोन शोधण्यासाठी खालील कृती
सोडवा. ही कृती दिलेली आहे बघा. दोघं त्रिकोण समरूप आहे. समरूप त्रिकोणांचे संगत कोण कसे असतात? एकरूप असतात. म्हणून कोण डी एकरूप कोण इथे काय येईल? यू. बरोबर. परंतु आपल्याला माप कोण डी बरोबर किती अंश दिलेला आहे? 70 अंश दिलेला आहे. दोघं कोण कसे आहे? एकरूप आहे. म्हणून माप कोण यू बरोबर किती मिळेल आपल्याला? 70 अंश. तसेच माप कोण ई समरूप किंवा तसेच कोण ई एकरूप कोण व्ही, कारण ते सुद्धा संगत कोण आहे. परंतु माप कोण ई बरोबर किती दिलेला आहे? 50 अंश दिलेला आहे. दोघं कोण एकरूप असल्यामुळे माप कोण व्ही बरोबर किती मिळेल? 50 अंश. आता या त्रिकोण यू व्ही डब्ल्यूमध्ये माप कोण यू अधिक माप कोण व्ही अधिक माप कोण डब्ल्यू बरोबर किती असेल? 180 अंश. कारण त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. या दोघं कोणांची मापं इथे आपण काढून ठेवलेली आहे, ती यात टाकलेली आहे. 70 अधिक 50 बरोबर माप कोण डब्ल्यू बरोबर 180. आता 70 अधिक 50 किती होतात? 120 झाले. हे 120 या बाजूला नेले तर 180 वजा 120 म्हणून माप कोण डब्ल्यू किती येईल? 60 अंश येईल. त्यानंतर चौथं उदाहरण आहे मित्रो. हे उदाहरण आतापर्यंत जी उदाहरणं आपण सोडवली त्या उदाहरणांचा आधार घेऊन हे चौथं उदाहरण तुम्ही तुमच्या वहीत सोडवायचं आहे. ही सोडवलेली उदाहरणं तर तुमच्या वहीमध्ये लिहायचंच आहे, परंतु हे चौथं उदाहरण प्रश्न चौथा तुम्ही प्रत्यक्ष सोडवायचा आहे. बघा, समरूप त्रिकोणांच्या जोडीची कच्ची आकृती काढा. 2 समरूप त्रिकोण काढा. ते काढता येतील. त्रिकोणांना नावं द्या. ए बी सी पी क्यू आर एक्स वाय झेड, जे काय असेल तुम्हाला ते नावं द्या. त्यांचे संगत कोण सारख्या खुणांनी दाखवा. मग त्यांचे संगत कोण सारख्या खुणांनी दर्शवायचे. त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असलेल्या संख्यांनी दाखवा. तर त्याच्या संगत बाजू अशा संगत बाजूंच्या किमती घ्या की त्यांचे गुणोत्तर जर घेतली तर संगत बाजूंची गुणोत्तर समान, अर्थात त्या बाजू प्रमाणात येतील. तर अशा पद्धतीनं मित्रो या 20व्या दिवसाचा तुम्ही काळजीपूर्वक अभ्यास करा आणि सर्व बाबी आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. आणि राहिलेला जो चौथा प्रश्न आहे तो कृतीयुक्त प्रश्न आहे. तो कृतीयुक्त प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवा. तुम्हा सर्वांना अभ्यासासाठी बेस्ट ऑफ